मंडळी, मदत आणि सल्ला कोणाकडून घ्यावा हे आपल्याला कळायला हवं. ते जर नाही कळलं तर आयुष्यात फार गोंधळ निर्माण होतो. कसा ते बघूया पुढील प्रहसनातून, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांना. अरे काय शोधतोय? अरे काय नाही रे, अरुणनी परवा गावानं लाडू आणणार आहेत. कुठे लपून ठेवला नाही? त्या पेटीत असेल. पेटीत असतील. सोनं दडलंय त्या पेटीत. नाही ते काय काय माहिती. चड्डीत लाडू. अरे बापरे, आपण खाऊ नये म्हणून चड्डीत लाडू लपवले. होय ना, बघ ना. एवढं काय ते. नाही. अरे खा, काही नाही. अरे ते चड्डीत लपवलेले लाडू तूच खाय भो. चांगलं असतं वाईट. अरे नकर, मला नको. अरे खा रे, काय नाही. अरे नकर भो. लपून ठेव. बघ अजून काय आहे का? अरे बाप, ये है असली माल. आहा, क्या बात है. मला दे, मला दे. अरे दे मारना. एक मिनिट. अरे थांब रे. अरे थांब ना. अरे नको ना. काय येडा याला काय? रे, तुला काय कळतंय? त्याला वाचेल समजलं तर काय करतो? आतापर्यंत कधी समजलं त्याला? नाही, तसं गोष्टी करतो. बिंडो का येतो. काय झालं? अरे काय झालं? कुत्तलड बित्तलड मागे लागलं का? अरे कुत्रा ना, ती बाई माझ्या माग लागली, इकडेच येते. बाई इकडे येते. इकडे येते. नक्की येते. इकडे येते. श्याम्या, घर आवरा लगेच आवरायला तयारच आहे मी. एक काम कर. हे बघ, मी काय म्हणतो, ती बाई आली की माझ्या शेजारी बसेल. ओहो, माझ्या जवळ बसेल गादीवर. थोबाड फोडू का वासाड्या? मी मेन आहे. माझ्या शेजारी बसेल. माझ्या शेजारी काय? माझ्या शेजारी बसेल. इथे बसेल माझ्या शेजारी. माझ्या शेजारी बसेल. तुम्हाला बघायला येणार आहे ती? अरे ती डेंजर आहे बाई. तुमच्या सकड अख्खं घर चालेल ती. अरे बापरे, मला वाचव. काय केलं तू? काही नाही केलं मी. काही झाला, मी भाजी आणायला गेलो होतो. भाजी घेता घेता मला धक्का लागला तर ती डायरेक्ट भाजीत पडली. अरे बापरे. मग मी तिला उचलायला हात दिला तर माझा पाय घसरला तिच्या अंगावर. तिला वाटलं मी तिचा विनयभंग करतोय. विनय भिंग नाही रे, विनय भंग असतो. आणि असं काही झालं ना तर सांगायचं बाबा चुकून झालं असं सांगायचं ना. अरे चुकून काय झालं वाचाऱ्या, तिने डायरेक्ट शिव्या सुरू अरे कशात तरी मी सुटून आलोय वाचाऱ्या. नो ती येते वाचवा. अरे लोक येऊ दे. बाई माणूस ना, बाई माणूस कसा फुलासारखा नाजूक असतं का नाही? कशाला घाबरतोस वासाड्या? तिला येऊ दे, मी तिचा राग शांत करतो. माझ्याकडे वासाड्या, तिला बघितलंच नाही तू? ती नाजूक नाही. मग मी धावता धावता तिच्या माग एक मध्ये गाडी आली, तिने टान कराची उडवला माहितीये का? टान. समोरून एक रिक्षा आली, असं जेवढं केलं डायरेक्ट नाल्यामध्ये. मला टिचकी सारखी उडवल रे. मला वाचवा, काहीतरी कर. मला वाचवा. मी एक काम करतो, मी ह्याच्यात लपतो. कुठे? ह्याच्यात लपतो. अरुण ती आली आणि तिने बघितलं की तू नाहीये. रागाच्या भरात तिने या कपाटाला लात मारली. मग काय करशील? काय होईल तुझं? काय मी एक काम करतो, काय मी बाथरूम मध्ये लपतो. जा जा जा, लप बाथरूम मध्ये. लपतो इथं. ती आली आणि तुला बाथरूम मध्ये बघितलं आणि आत आली आणि आतनं कडी लावला. मग कुठं बांधणार आहेस तू? बापरे, कुठे बोलशील? जा काहीतरी कर. काहीतरी कर. मी काय करू? शांत हो, शांत हो. नको मारून शांत हो, एकदम शांत हो. शांत गोष्टी करतो. कशाला जाऊन मिठी मारायची बाईला? कुठायची आली तरी बांधव. तू घाबरू नको. थांबा. ओरडू नको. तिला काय तू आहे म्हणून. तू एक काम कर. इथे झोप. इथे झोप. चादर घे, अंगावर घे. चादर घे, पटकन झोप. थांब. ओरडू नको.
नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार करायला नाही आलाय तो उंदीर कुठे ताई. तो टिल्ल्या इथे आला ना शेंगदाणा टनाटन उडत तो कुठे कुठे तो उंदीर आला ना त्याच्या पायावर चिरडणार आहे मी त्याला कुठे तुमच्या काहीतरी गैरसमज होतोय असं कोणी इथे नाही आहे. हा एक मिनिट हा कोण आहे आमचा मित्र आहे आजारी आहे ना थंडी ताप आहे त्याला म्हणून हा. असा थर 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 करतोय बुवा. इथे लपलायस तुझ्या तर आता मला मिठी मारायची ताई तुम्ही जो समजताय ना तो हा नाही आहे. हा नाहीये हा नाही तो. माझ्या डोळ्याने बघितले या बुटक्या वांग्याने मला मिठी मारली हे बघा, ज्याच्या बुटक्या वांग्याने तुम्हाला मिठी मारली ना मिठी मारली तो वेगळा आहे. आणि हा आपला हा त्याचा भाऊ आहे. तुझा टुकार भाऊ नाही करतो रे टुकार भाऊ हा, त्याचा भाऊ आहे. हा. भाऊ म्हणजे भाऊ म्हणजे ज्या वांग्याने मिठी मारली ना तो अरुण कदम हा त्याचा जुळा भाऊ अरुण जाधव अरुण जाधव हे पाणी पाणी काय हे काय अरे तुम्ही हात नका लावू मला जुळा भाऊ म्हटल्यानंतर नाव बदलायचं तर आडनाव बदलशील. ताई काय बोलताय? नाही बसा ना आजारी आहे तो म्हणून त्याला सुधरत नाहीये काही बिचाराला म्हणून तो असा काही बाई बोलतो तो तर ते असे जुळे आहेत बुवा, जुळे आहेत. म्हणजे सेम दिसणार. हा जो आहे ना साधा बोळा हा वरुण कदम ज्याने मिठी मारली तो अरुण कदम बिचारा हा याला थंडी ताप आहे. सॉरी आम्ही तुमच्यावर ओरडले तुम्ही बसा सॉरी माझं कसं ना मिठी मार मला राग संताप झालं सॉरी पण बस. त्यांनी असं डायरेक्ट नाही काय आहे, तुम्ही एक लक्षात घ्या ज्याने मिठी मारली ना तो अरुण कदम हा म्हणजे नकल मारली असेल मिठी पाय घसरला असेल. एक मिनिट तुम्हाला कसं माहित त्यांनी मिठी मारली नाही असेल असं मला वाटतं. बस सड्या भावाची बाजू घेशील भावाची बाजू हो, घेशील नको मारू. लायकी आहे त्याची लायकी आहे. तू इथं थंडीनं कुडकुडतोयस आणि तो तिकडे बायकांना मिठ्या मारतोय नाही. लाज वाटते त्याला. तुम्हाला सांगतो एक नंबरचा नीच आहे नीच. नुसतं नीच नाही बुक्कड आहे बुक्कड हा. खावऱ्या आहे माटी खावऱ्या कुत्रा आहे कुत्रा खरं तर त्याला कुत्रा म्हणणं ना कुत्रा शब्दाचा अपमान आहे अपमान. तू पण स्वतःला शिवते नाही तर मार खाशील. म्हणजे हा जो आहे ना हा पण म्हणजे याचा डोक्याचा बांधका उडून टाकतो तो मग हा पण काही बाई बोलतो त्याला काय बोलतो तू त्याला आम्ही बोलतो मूर्ख एक नंबर नालायक आहे. अरुण पण मनाने चांगला आहे. मनाने चांगलंय चांगलंय. भर बाजारात मला मिठी मारली ह्या मनाने चांगलंय त्याच्यानं हातपाय वेगळे करून टाकणार आहे एवढं उद्याच मारणार आहे त्याच्यावर. शांत व्हा. यांना काय होतं काय ते काय काही नाही. आजारी आहे ना आजारी त्याच्यामुळे आहे. जरा तुम्ही हा. चिडू नका चिडू नका चिडू नका तर काय असं कोणी हा तुम्ही शांत व्हा. मी शांतच आहे तुम्ही थंड व्हा. नाव काय तुमचं? झुळूक दारातून आलात ना तेव्हाच कळलं होतं तुम्ही झुलू का. तुमचा नंबर देता काय कशाला नाही बरं पडेल. काय बरं म्हणजे तसं नव तो जर हिता आला ना तर तुम्हाला फोन करायला बरं पडेल. अय्यो एक मिनिट तुम्ही नक्की आठवणीने फोन करा मला हो, हो. मला थोबडं व्हायचंय होय होय काय नाही नाही तुम्ही ना लक्षात आहे लक्षात नक्की आठवणीने हो, हो. सॉरी यांना डॉक्टरकडे घेऊन हा, हा, जा. नक्की आठवणीने फोन करा. एक तर कानाखाली मारणार हा हा सांभाळून जा. हा? याने ते- हॅलो हॅलो हा मिस कॉल दिला शेव करा. अहो तुम्ही बोललात ना तो आल्यावर मेसेज करणार फोन करा ते तुम्ही करा आता मला वेळ नाहीये सगळं नाही नाही मी काय म्हणतो ऐका ना काय सारखं ये जा किती दिवस करणार ना तुम्ही हा. या वयशी नकावडी चाय घेऊया. हा? नाही नाही म्हणजे कसं ह्याच्याकडे नंबर आहे त्याचा ह्याच्याच नंबरवर फोन करूया ना. हा याचा नंबर आहे. ओ, तुमच्याकडे तुमच्याकडे नंबर आहे का ओ त्यांना खूप थंडी वाजते वरून भाऊ एकदा फोन करून बोलवा ना मला ना 2 सणासण कानाखाली मारायच्या त्याच्या प्लीज एकदा बोलवा ना तुम्ही फोन करून दे रे भाऊ नंबर दे नंबर दे नंबर दे अरे वाचायला नंबर काय देणार ते फोन केला तर माझाच वाचायला फोन अरे, कशी मिठी मारली तर मला ताई जाऊ द्या ना एकदा बोलवा ना. ऐका ना कशाला नंबर गिंबर काय ना गटारात दगड मारला
आपल्यावरच गाण उडेल बा. म्हणजे म्हणजे काय ना एकदम वाया गेलेला माणूस येतो. वाया हो. म्हणजे काय करायचं? आता काय सांगावं बा त्याच्याबद्दल. सांगा ना. लाळ गोटे आहे तो, लाळ गोटे आहे. लाळ गोट हड्डीचा गळ्या आहे, हड्डीचा गळ्या. बाई दिसली ना की लगेच लगट करायला लागतं. वेणीला हात लाव, असे खुंबे मार. हो ना? कॅरेक्टर लेस आहे. हा, त्याच्या गावाला ते एवढे किडे पाडले होते ना त्याने. म्हणजे? तर गावाच्या वेशीवर गावाच्या लोकांनी त्याला नागा करून म्हणजे टॉवेल होता म्हणजे गावी नागा करून मारत होते त्याला. बायको काय प्रत्येक बाईने त्याला थोबडवलं होतं. हा, अरे बाई सोडा हो, गावात जे जे स्त्रीलिंगी होतं ना सगळ्यांनी मारलं त्याला. म्हणजे अहो म्हैशी म्हणू नका, बकऱ्या म्हणू नका, कोंबड्या म्हणू नका. कोंबड्यांना पण त्रास द्यायचा? मग स्त्रीलंपट आहे, स्त्रीलंपट. स्त्रीलंपट. हिडीस बिभत्स एकदम. हा साधा बोळा आहे, साधा बोळा आहे. या बिचाराला पण म्हणजे ताण देतो तो. हा पण त्याला खूप गाया देतो, शिवाय देतो. म्हणजे कसं बोलतो तू त्याला? नीच आहे तो, नालायक आहे तो. अरुण कदम. म्हणजे असं वाटतं तुकडं करावं त्याचं. मला पण तसंच वाटतं, तुकडे तुकडे करायला पाहिजे. एवढा साधा माणूस शिव्या घालतो म्हणजे काय लायकीचा माणूस असेल. बघा ना. एकदा फोन करून बोलवा ना, 2 सणासण कानाखाली मारायचे, त्याशिवाय माझा जीव शांत नाही होणार. एकदा बोलवा ना प्लीज. ऐका ना, आता झालं ना आता. हा, तो पण बिचारा आजारी आहे आणि तो कुठं आता पळाला असेल काम. तुम्ही शांत काय काय करा बुवा काहीतरी आता? बघणारे आता काय एक काम. एक मिनिट करा, एक मिनिट. हा. ऐका ना, हा बघा, हा अरुण कदमचं नवीन शर्ट आहे. हा हा. अरे नको नवीन मातायचे, त्याचं नुकसान नका करू. नाही नाही सगळं फाड 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 त्यांचं काय नाही काय बरं जा. आता भाऊ आहे त्यात हा आजारी. मग काय बाई मरळतोय. वासाड्या का? ताई पण आता शर्ट फाडला, आता मन शांत झालं ना. नाही, शर्टासारखं त्याला फाडायचंय मला. अरे बाप. असंच राग संताप वाढत नाही चाललाय. आता तुम्ही शांत व्हा ना, शांत व्हा आता. अरे काय रे आता ताई हे त्या अरुण कदमच्या गाड्या आहे. अरे ढगाळ माझा वाचाऱ्या, त्याच्या घराला नवीनच घेतलंय. त्याच्या होत. एक मिनिट, त्याच्या गोष्टी फोडल्यावर ह्यांना का त्रास होतोय? जुडवा 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 ते जुडवा पिक्चर नाही बघितला तुम्ही? म्हणजे ह्याला मारलं की त्याला लागणार, त्याला मारलं की ह्याला लागणार. असं जुडवा पिक्चर मध्ये नाही काय? तसं म्हणजे यांना मारलं की त्याला लागेल. ते पिक्चर मध्ये तू 2च बोलस ना मारायचं, तू 10 कशाला मारलेस म्हणा. आता इथे 2 मारेल, बाहेर जाऊन राग वाढला आणि जास्त मारा असं वाटलं तर म्हणून एक्स्ट्राच्या मारल्या. अरे पण एक्स्ट्राचं 1 मार 5-6 मारशील. खरं तर 20 मारायचे मार. आता जरा रिलॅक्स वाटतंय. वाटते ना, शांत वाटते ना. वा वा वा. ताई थँक्यू. अरे तुझ्यासाठी बोला ताई. या म्हणजे काय म्हणजे एक डोक्यात असं आलं भाऊ की आता तुम्हाला समजा बाजारात अरुण कदम दिसला किंवा बाबा वरुण कदम दिसला, तर हा अरुण कदम आहे का वरुण कदम आहे कसं ओळखाल तुम्ही? अय्यो हो. हा मग कन्फ्युजन नको ना तुमचं, बाकी काय नाही. नाही नाही मारत नाही. तुम्ही भाऊ, तुम्ही बाहेर फिरताना ना असे हात वर करून फिरा, म्हणजे मला कळेल तुम्ही वरुण कदम आहात. म्हणजे ज्याचे हात खाली असेल तो अरुण कदम, मग त्याला मी कुत्र्यासारखं वा, वा, थोबडवणार. वा. ओके, या बाय. थँक्यू. तुम्ही आठवण आता मला जरा बरं वाटतंय. बसायला तिकडच मिटवलं असतं, तिकडं 2 खाल्ले असते तर इकडे यायची गरजच पडली नसती ना रे वसारेनो. आता आयुष्यभर असा हात घेऊन मला फिरायला लागल ना रे. अरे अवघड आहे. त्याचं काय करायचं? नाही पण हा बरोबर बोला, तिकडे जर गेला असता ना तर मिटला असता. आपल्याला खरं सांगायला फोन करून आताच सांगतो मिटवून तिला. टाकू. हे बघा बोलवा, आता फोन करा, बोला. वा 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 अरुणदा, खूप छान परफॉर्मन्स, खूप भारी. कॉमेडीचा डबल डोस होता हा. वा, हास्यरसिक प्रसाद दा. धमाल धमाल धुमाकूळ तुफान एनर्जी. छान होती कॉन्सेप्ट आणि छान रंगोलीत
एनर्जी भयानक होती चौघांची पण. वनिता तुझी पण मस्त मजा आली. सई मॅड परफॉर्मन्स होता. अरुण दादा तुम्ही खूप गोड आहात. शेवटी जी कडी बंद केलीत ना ती मी नाही विसरू शकणार. आम्ही कोणीच नाही विसरू शकणार. अशक्य अशक्य. फार भारी. मोरे तुम्ही पण भारी. तुमचा चाम आजकाल म्हणजे काय वाढतच चाललाय दिवसेंदिवस. प्लॅटॉनिक काय खरं नाही. श्याम दादा आउटस्टँडिंग. वने मजा आणलीस. नाईस परफॉर्मन्स. मंडळी आता एका पोलीस स्टेशनमध्ये घडणार आहे तक्रार नाट्य. चला बघूया त्यातून काय थरार निर्माण होतोय ते पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या अतरंगी कलाकारांना. मोरे नमस्कार. जय हिंद सर. जय हिंद. इट्स ओके. बरं हा काय रिप्लाय? नाही काय मग मोरे हा बाकी काय दिवसाची खबर बात? साहेबानू हा 7 मर्डर झाले हो. काय 2 तासात 7 मर्डर. 7 मर्डर? हा मला सगळं माहिती होतं. या बाईनं 7 मर्डर केलेली आहेत. पण सांगू कोणाला? बायको ऐकायलाच तयार नाही हो. मग मोरे मला का नाही कोणी कळवलं? हे आत्ता सांगते तुम्ही. मी आल्यावर कुठे कुठे झालंय? थिएटर मध्ये. कुठल्या थिएटर मध्ये? ओ पिक्चर लागलाय ना 7 खून माफ. डोक्यावर पडलात? नाही अक्कल आहे तुम्हाला जरा? काय? पोलीस स्टेशन मध्ये सकाळी आल्याला मला हे सांगाल पिक्चर मधलं? नाही पिक्चर बघायला खूप आवडतात ना. आणि गावी असताना मी नाटकात काम करतो. नाटकाचं काय सांगताय? मिशी नाही वाढली तशी अक्कल पण नाही वाढली तुमची. आज तू गेलास गेलास म्हणजे हे बघ, गेलास. हाणू नको, घे. तुझ्या ते नडगे हाणले. ओ बाई 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 ओ बाई बाई एक मिनिट हॅलो. इथे शांत व्हा. काय आलं? ओ मग काय झालंय मला सांगाल? 1 सेकंड शांत व्हा. काय झालंय? चोरी केली आणि साहेब. चोरी करतो म्हणजे काय? रंगे हात पकडलाय मी याला साहेब. याच्या पार नडग्या हाना साहेब याच्या. होई ना होई होई होई. ओ इकडे होई जरा. इकडे जरा. काय रे चोरी करतोय? हा चोरी करतोय? मॅडम तुम्ही शांत व्हा. तुम्ही नका टेन्शन घेऊ. मोरे हो. हे लिहायला घ्या. काय लिवायला घेऊ? नाटक लिहाल? लिवायचं म्हटलं तर मी पिक्चर पण लिवी. स्वप्नील दोषी करतील? करतील. चांगला रोल असतील तर करतील ते. हो त्याला ऍक्टिंग बद्दल नाही बोलत आहे. प्रोड्यूस करतील काय? ते प्रोड्युसर झालेले आहेत ना. नाचगा घुमा त्यांनीच प्रोड्यूस केलाय ना. मोरे अख्खं स्किट दिलं त्यांना प्रमोशनला. तुम्ही नका टेन्शन घेऊ. चला दिलं. नका कष्ट घेऊ. तक्रार लिहायला घ्या. हा. तक्रार लिहायला घ्या. हा. बाई तुम्ही बसा. तुम्ही नका टेन्शन घेऊ. ए नाव सांग चल. ताटात समयचं. हा लग्नाला उभायचोय? लग्नाला उभायस? उखाणा कसला घेतोयस? नाव सांगा. हाना चांगला हाना हाना नडग्या हाना ह्याच्या. हे कपडे घाला तुम्हीच करा काय ते. बोलतोय ना मी. थांबा ना जरा बाई. 900 रुपये चुरलेच. हो थांबा जरा. शांत व्हा. लाडत आला का रे तू? हा गप नाव सांग. रोहित माने. लिहून घ्या. लोग मुझे प्यार से देशी हॉटनेस भी कहते हैं. क्या कहते? देशी हॉटनेस. देशी हॉटनेस. बघा थोबडा बघा. देशी हॉटनेस थोबडा बघा. हा देशी हॉटनेस. लाडत आलोय. वितलावा आता हॉटनेस. वितलावा त्याचा. देशी हॉटनेस. ओ हे काय बागेत फिरायला आला? नाव लिहा. आरोपी रोहित माने. मॅडम तक्रारदार. मॅडम तुमचं नाव सांगा. चेतना रोहित माने. एक मिनिट काय बोललात? चेतना ते नको. पुढे काय बोललात? चेतना रोहित माने. रोहित माने. चेतना रोहित माने. नवरा हाय हो माझा. हा नवरा आहे तुमचा? नवरा हाय. चोरी केली साहेब यांनी. चोर हाय. तुम्ही नवऱ्याची कंप्लेंट करायला आलात? होई तर. नाही मॅडम काय नुसतं हुई आणि नडग्यावरनं ते नवरा बायको कळत नाही आम्हाला.
घरगुती मॅटर आहेत, पोलीस स्टेशनला कशाला आलात? घरगुती असलं म्हणून काय झालं हो साहेब? चोरी केली आणि चोर आहे ते चोराला पकडा की साहेब. चांगल्या नडग्या हुई रे चोरी हुई. साहेब तक्रार लिहून घ्या. म्हणजे- नाही नाही, तुम्ही तक्रार केलीच पाहिजे. साहेबांनो, आम्ही गावाला एक नाटक केलेलं होता, नवरा माझा दरिंदा. तुम्हाला सांगतो, बायकोने नवऱ्यावर केस केली होती. सॉलिड नाटक चाललं होतं का नाही? सुपरहिट. कुठलंही उदाहरण कुठेही द्याल, ही जागा हे उदाहरण द्यायची. तक्रार लिहून एक काम करा, याचं आरोपीचं नाव लिहिलं, याला 8%. 8% आणि फोडून काढा. नाही नाही साहेब ए, साहेब चला आता. साहेब थांबा 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 की साहेब साहेब थांबा एकच मिनिट. चतना असं करणार होय ग? हा अगं काय काय केलंय का मी तुझ्यासाठी? चतना ए ढुंग्या असं करणार होय ग? हा ए बबुकड्या असं करणार होय? मला 8 टाकणार होय ग? तक्रार माग घे की. सावत्या कुणाचा आहे? सावत्या तुझं आहे ना? सावत्या तुझं फुलपाखरू आहे ना? गुबू गुबू गुबू. असं करणार होय? असं करणार होय ग? सावत्या तुझं फुलपाखरू आहे ना? गुबू गुबू गुबू. की तक्रार माग. गुबू 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 गुबू. गुबू काय चाललंय? हा इथे काय प्रेमाचं ठिकाण आहे? हा? नाही नाही साहेब. काय लावलंय गुबू? ओ मोरे, तुम्हाला कळत नाही 8 टाकायला? ए, चल रे. नाही नाही साहेब नाही असं द्या की साहेब. नवरा आहे साहेब. सॉरी बोलला की नाही? सॉरी सॉरी. आता पुण्यांदा नाही करणार माझं साहेब. जाऊ द्या सोडा. मी तक्रार बाई, मागे हेच सांगत होतो तुम्हाला, घरगुती मॅटर आहे, घरी जाऊन सोडवा. नक्की तक्रार नाही? नाही चला तर निघा. आणि ए गुबू गुबू गुबू, बाई बघ किती समजूतदार आहे. हा यवानं तक्रार मागे फोडून काढला असतं तुला. सॉरी सॉरी. चल चल निघ. थांबा की साहेब. निघ कुठं? निघ म्हटलं ना. मला पण तक्रार करायची आहे. तुझं काय आता? मला माझ्या बायकोची तक्रार करायची आहे. आता र हा मला माझ्या बायकोची तक्रार करायची आहे. होईल का? मला येता येता लय हाणला हिनं. अरे बाबा, तिने आता तुझी तक्रार मागे घेतली, तू तिच्यावर लागशील. हा त्याच्यावर तक्रार टाकायची. मला निबार हाणलाय तिनं. माणसाला का माझ्याकडे बघून हसते ती तरी हसतीच होय ना मला. कुत्र्यागत हाणलं मला ए, हिनं. तू चोरी केलीस, गल्ल्यात हात टाकला म्हणून मारलं तिने. पण मारले म्हणूनच तक्रार करायची साहेब मला. नाही, तुम्ही तक्रार करू शकता. साहेबांनो, आम्ही गावाकडे एक नाटक केलेलं होतं, बायको माझा दरिंदा. काय नाव होतं? बायको माझा दरिंदा. तुम्हाला सांगतो, नवऱ्यान बायकोवर केस केली. बायकोचा रोल स्वतः मी केला होता का नाही? सर सर ह्यासनी बरोबर कळलंय. मग मला तर वाटतं खरं तर तुम्हीच इन्स्पेक्टर असायला पाहिजे. सांगा ह्यांना. मोरे, ए हिने केस मागे घेतली म्हणून तुला सांगतोय. मरत जायला लिहून घ्या. हे बदला. हा. हे आरोपी, हे चेतना रोहित माने करा. आणि ते तक्रारदार रोहित माने करा. रोहित माने. लेडी कॉन्स्टेबल बोला, हिला 8 टाका. चल, नाही, नाही, चला 8 टाका. थांबा साहेब. ओय साहेब तू हा. ढुंग्या. चल हुई काय नाही ग बस. हुई हुई. मला हाणलंयस ग बस. चेतना कोणाची आहे? सावत्याची आहे की नाही? असं वागणार आहे सुई? मी ससा आहे ना रे तुझा. घुंपुडू 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 लाईव्ह ऑर्केस्ट्रा लावला का इकडे? गुंपुडू गुंपुडू. ससा आहे मी. कुठला ससा गुंपुडू गुंपुडू करतो? होय ना साहेब, ससा काला असतो. आम्ही बालनाट्य केलेलं होतं. तुम्ही त्याचा गप्प ससा- बसा ना मोरे. काय ससा काला होता. शांत बसा तिकडे बाजूला. ए काय चाललंय मोरे? हा? लेडीज कॉन्स्टेबल बोला, हिला 8 टाका. ए, चला, 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 चला. नाही साहेब नाही साहेब नाही साहेब. मला कंप्लेंट मागायची. मला कंप्लेंट मागायची साहेब. हिनं मारलं ना मला. मारू द्या की मग. त्याला काय होतंय? माझीच बायको आहे ना. माझी बायको नाही मारणार तर काय तुमची बायको मारणार आहे मला? कंप्लेंट नाहीये नाही कंप्लेंट नाही. मॅडम, तुमची कंप्लेंट नाहीये? नाहीच. आत्ताच्या आत्ता निघायचं. का टाइमपास लावला का इकडे? चल निघा हुई साहेब. निघा. अरे कुठं आहे ते?
की बेर कुठे हित्तो हे ए हितायस बाई तू हितायस तू हितानी घड्याळ माझी चुरली ह्यानी घड्याळ चुरली ह्याला पहिला 8 टाका साहेब. एक मिनिट तुम्ही घड्याळ माझं शांत व्हा शांत काय झालं आधी नीट सांगाल. ह्या माणसाने माझ्या घरात घुसून माझं घड्याळ चुरले. ह्याच्या हातात आहे बघा घड्याळ. दाखव रे घड्याळ दाखव. घड्या दाखव नाही तसं गाड्या दाखव. हे तुमचं ही घड्याळ माझं आहे. घरगुती चोर समजलं लोकांच्या 8 घरात. टाका पहिला त्याला. अरे बोलू द्या थांबणारा बोलू द्या मला. नाही 8 टाका तू. नाही कळतंय पाठांतर आहे तर कळतंय आम्हाला. तुला मी घरगुती चोर समजलो तू लोकांच्या घरात शिरून चोऱ्या करतोय. हा? साहेब लोकांचं कुठं तवा हे पण घरगुतीच आहे. म्हणजे सासरा आहे माझा. अरे आता सासरा आला आता कंप्लेंट करायला. नाही तुम्ही कंप्लेंट करू शकता. करू शकतो म्हणजे मी स्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक आहे. मला अधिकार आहे ह्याची कंप्लेंट नाही तुम्ही कंप्लेंट कराच. साहेबांनो आम्ही गावाला एक नाटक केलेलं होतं. जावय माझा दरिंदा. तुम्हाला सांगतो सासऱ्याने जावर केस टाकली होती आणि मी जावय होतो. काय समजलं. मोरे तुम्ही एकच नाटक दरवर्षी पहिला शब्द बदलून केलाय. तुम्हाला कसले हाऊस सुटले हो जरा गप्पच नाही. एक मिनिट पळून जाते होय होय. हे जे काय हुई हुई लावून जे काय चालले नाही ते मला तुम्हाला कंप्लेंट करायची आहे ह्याच्या विरुद्ध. लिहून घ्या. आरोपीचं नाव रोहित माने. रोहित माने. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा. अरुण कदम. अरुण कदम लिहून घ्या. कदम. आत्ताच्या आत्ताला 8 टाका. नाही, नाही, नको. आणि आता तक्रार नंतर लिहा आधी 8 टाका. सासरे पप्पा असं करणार होय. नाही असं नका की करू. हे नका करू हे. काय काय केलंय तुमच्यासाठी तुमच्या लेकीसाठी. असं नका करू. मी तिची माफी मागितली. मी तुमची बी माफी मागतो. मी पाया पडून माफी मला माफ कर. काय पाप करतो का लढाईस का तू. पायावर डोकं ठेवतोयस. असं करू नको. काळजाचं पाणी पाणी होतंय र. चला हो. सासरे पप्पा मी तुमचं घुबाड आहे ना हो. कुठलं घुबड गुटरगू करतं रे. कुठलं घुबड गुटरगू करतं. काय लावलंय इथे काय बडपार काय हा. ए कंप्लेंट नंतर आधी याला 8 टाका. 8 टाका म्हटलं. साहेब साहेब माझी कंप्लेंट मी मागे घेतो माझी कंप्लेंट माग. अरे काय चाललंय टाइमपास लावलाय का इथे. नाही मागे घेतो. माझं जावं हे ए इकडे बघा कंप्लेंट नाहीये. नाही तुला पण नाहीये. चला निघा. मला हाय साहेब. आता तुमचं काय. माझी कंप्लेंट माझ्या पप्पांविरुद्ध आहे. आता र डायरेक्ट येऊन माझ्या नवऱ्याला मारहाण केली होई पप्पा. माझी कंप्लेंट लिहून घ्या साहेब. माझी कंप्लेंट लिहून घ्या. एक होई पप्पा माझ्याशी बोलायला नको तर होई. हा डायरेक्ट येऊन माझी तक्रार घ्या. मला कंप्लेंट करायची आहे. होई तर दोघांना 8 टाका नंतर करायची आहे. चेतू बाळ असं करतेस होय 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 असं करशील. अरे मी काय काय केले तुझ्यासाठी. तू म्हणलंस हा नवरा करायचा मी करून दिला. म्हातारपणात असं वागशील होय तू माझं. मी तुझा ससा नाही ना. सुकडू पुकडू डिंबा डिंबा. होय पप्पा. सुकडू पुकडू डिंबा डिंबा. होय पप्पा तुम्हीच माझे ससन आहे. सुकडू पुकडू डिंबा डिंबा सुकडू पुकडू डिंबा. सुकडू पुकडू डिंबा डिंबा. डिंबा हे काय बालनाट्य लावलं इकडे. नाही साहेब नाही. काय चाललंय साहेब मला माझी तक्रार मी मागे घेते. मला नाही करायची तक्रार. अरे हा काय टाइमपास चाललाय का बाई. पण आता मला तक्रार करायची साहेब. काय आता मला माझ्या बायकोची तक्रार करायची. हित्तला का माझ्या डोळ्यात देखत माझ्या सासऱ्याला नको नको असं बोलली आहे ती. हा लगा एवढ्या म्हाताऱ्या माणसाला लगा रडावलंय. मला कंप्लेंट करायची. तसं असेल ना तर मग माझी पहिली कंप्लेंट मला परत करायची आहे. यानं माझ्या गल्ल्यातले 900 रुपये चुरले साहेब. याची कंप्लेंट लिहून घ्या. चेतो डुंगू मी तुझं फुलपाखरू आहे ना ग. सोडलं जा. मग आता मला हिची कंप्लेंट करायची. आता हा मला हिची कंप्लेंट करायची कारण मला हिनं लय हाणलाय मागाशी. हिची कंप्लेंट करायची. सावतो मी तुझा सस्सा आहे ना. सोडलं जा. तसं असं तर मला हिची कंप्लीट करायची.
हिने माझी गाड्या चुरले हा, मी ना? याची कंप्लेंट करायची मला. मग तसं असेल तर मला यांची कंप्लेंट करायची मग यांनी माझ्या नवऱ्याची मारहाण केली आहे मग मला बी ह्याची कंप्लेंट करायची साहेब. मग मला ह्याची पहिली कंप्लेंट नाही ना मी तुझी कंप्लेंट पहिली करणार. मला ह्याची अख्खं स्किट फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवलं परत. आता दुसऱ्या मिनिटाला जर नाही पळाला तिकडून सगळ्यांना आत टाकीन. 3 महिन्याच्या आत पळा इकडून. साहेबानू मला हाफ डे मिळेल काय? कशाला? मला 3 नाटकं सुचले. नवरा माझा दरिंदा, बायको माझा दरिंदा आणि सासरा तर लयच दरिंदा. ही तुमची 3 नाटक. 3 नाटकं हिट होतील. ही हातावर लिहून ठेवली तुम्ही आता. नाही, ते चला आता. मग. निघा त्यांच्यासमोर. वा 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 एकदम घुंगडू बुंगडू परफॉर्मन्स. मस्त, फारच मजा आली. हा सर रसिक तुमच्यासाठी यांच्यासाठी काय कमेंट्स द्याल? गेले 5-6 वर्ष माझं एक नाटक चालू आहे. त्या नाटकाचे कधी कधी सोमवार ते बुधवार असे रोज प्रयोग व्हायचे, कधी सोमवार ते गुरुवार व्हायचे, कधी कधी सोमवार ते शुक्रवार व्हायचे. सध्या त्याचे फक्त शनिवार रविवार प्रयोग चालू आहेत. बरेच लोक ते नाटक बघतात. नाटकाचं नाव आहे कमेंट माझी दरिंदा. वा दादा! वा, 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 वा. हा नाट्यप्रयोग पाहायला तुम्ही सगळ्यांनी यायला होई. गोड होता विषय आणि गोड सादरीकरण होतं. मस्त मजा आली. धमाल परफॉर्मन्स. मोरे अख्खं स्किट म्हणजे चकचकीत तोंडपाठ केलंस तू आणि फक्त नाटकाची नावं हातावर लिहून घेतलीस ती. नाही मी सांगू काय लिहिलंय त्याने. हा त्याने हातावर दरिंदा एवढंच लिहिलंय. बाकी पाठ होतं. जे प्रत्येक वेळेला सेम होतं ते पाठ नव्हतं तुझं, ते लिहून घेतलं. क्लास मोरे क्लास. थँक्यू हा सर रसिक. थँक्यू टीम. होय होय. थँक्यू.